आवाज वाजवतात असं डीजे फेला होता त्यांच्या पुढे सुंदर असे त्यातल्या त्यात गायनाला साथ देणारे सुंदर त्यातल्या त्यात आज जोडपं लाभलंय आपल्याला दोघांसाठी जोरदार टाळ्या सुंदर असा आवाज असलेले तिघे जण ज्यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण सर्वजण प्रमाणे श्रवण करणार आहात आणि आत्ताच सुंदर अशी चाल सुद्धा त्यांनी म्हटलेली आहे आणि त्यातल्या त्यात सुंदर असं जे लेकरं नव्हते ना तेव्हा एकदम असं वाटत होतं खाली खाली काहीतरी राहिलंय का लेकरं आले की पूर्ण भरून निघले सर्वांचे मनापासून धन्यवाद म्हणून इथं म्हणतात ना 50% आरक्षण महिलांना तुमच्या गावात पाय भेटलं फक्त विनेकरी महिला मंडळ वा जोरदार टाळ्या आमच्या ताईसाहेबांसाठी आणि महाराज सुद्धा इथं उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद मानून आजची कथा करायचं ना कथा करून कीर्तनामध्ये येणं हे साधी गोष्ट नाही कारण तिथं कथेसाठी बसून बसून पाय दुखतात तरी सुद्धा कीर्तनाला आले आपण एवढा प्रेम आम्हाला दिले त्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद आजूबाजून आलेली सर्व मंडळी सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते आणि तसेच आपल्या या कार्यक्रमाला जो आमचा आवाज तुमच्यापर्यंत सुंदररित्या पोहोचवत आहेत जोरदार टाळ्या आमच्या साऊंड ऑपरेटर दादा सुंदर असे साऊंड ऑपरेटिंग त्यांनी केलेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद सर्वांचे मनापासून धन्यवाद म्हणून आज आम्ही ज्यांच्या घरी जेवण केले आमच्या आंधळे ताई सुंदर असा स्वयंपाक त्यांनी बनवलेला होता त्यांच्या घरच्यांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या अन्नदाते वगैरे सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आपल्या कीर्तनाला सुरुवात विठ्ठल काय करा हे माझं तुमच्या गावातलं कितवं कीर्तन आहे सर्वांना माहित आहे ना पहिल्या कीर्तनात मी काय सांगितलं होतं आठवते का काय सांगितलं होतं कीर्तनात चुपचाप बसायचं भांडणी करायला सांगितलं होतं का मग काय करायला सांगितलं होतं आणि तोंडातून हा मुखातून विठ्ठल नाम हातातून मग पुन्हा सांगावं लागेल का करता मनाने उपकार हातवर आम्ही माईकवाले सर्व गप्प राहणार माईकवाले कोणीच बोलणार नाही आम्ही फक्त तुम्हीच म्हणायचे म्हणा विठ्ठल वा वा विठ्ठल 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 विनंतीला मान दिल्याबद्दल धन्यवाद पण इथं सुद्धा मला 3 वर्ग दिसले महाराज बरोबर ना पहिला वर्ग कोणता त्यांचा घ्या त्यांचा बोला विठ्ठल कुठं होतो आपण जेव्हा मी म्हटलं वर करून हात वाजून टाळी वाजवा कोणी कोणी वाजवली तुम्हाला तुमच्या चपल्याची शपथ आहे खरं खरं सांगा माहिती आहे का तुम्हाला याला काय म्हणतात हो हे डोळे असतात ना याचं काम काय असतं तुम्हाला काय वाटतं माझ्याकडे शोसाठी येतं मला दिसलं नाही का कुणी टाळी वाजवली कुणी नाही ते इथं 3 प्रकारचा वर्ग होता मला पहिला म्हणजे इमानदार वर्ग बिचाऱ्याने हातही वर केले आणि विठ्ठल विठ्ठल म्हटलं टाळी सुद्धा दुसरा वर्ग महाराज फसवा वर्ग होता फसवा त्यांनी बिचाऱ्याने फक्त टाळी वाजवली पण तोंड जणू काही तोंडातून हवा बाहेर काढल्यानंतर उडायला समोरचं तिसरा वर्ग म्हणजे सगळ्यात भयानक वर्ग त्यानं टाळी वाजवली नाही विठ्ठल म्हटलं नाही त्यानं फक्त शेजाऱ्याकडे पाहिलं मग शेजारी टाळ्या वाजवतोय काय आता मला सांग का धरिली लाज सांडिले हित ज्यानं भगवंताच्या नावाची लाज धरली त्याचं हित जाणार आमचं काही जाणार का नाही मग आपुली आपण करा विठ्ठल कीर्तन ऐकण्याचे नियम मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितले होते यावर्षी रिपीट करावं लागेल का तरी सुद्धा चालत्या बोलत्या ओघामध्ये मी तुम्हाला सांगून देते बघा वर्षानुवर्ष झाला आपण कीर्तन ऐकतोय पण त्या कीर्तनाचा आपल्यावर का पराभव होत नाही का त्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही याचं कारण काय की जशा प्रकारे ऐकायचं तशा प्रकारे अजून आपण कीर्तन ऐकलेलं नाही मला खरं खरं उत्तर द्यायचंय महिला मंडळ तुमच्या इकडे भाजी सगळ्यात जास्त फेमस कोणती आहे खायची मिरची भाजी म्हणजे मिरच्याची भाजी हा मिरच्याची डायरेक्ट म्हणजे तुम्हाला हरभऱ्याची भाजी माहिती आहे की नाही मग नाही तर माझं डबडं इथंच बंद होईल ना विचार करा तुमच्या गावामध्ये कोणी हरभरा लावला नाही केला विचार केला का हो हा पण तुमच्या शेजारीन बाईनं लावला फक्त शेजारीन बाईनं लावला आपल्या इकडे एक पद्धत आहे पा कोणती भाजी नवाळीची केली की आपण काय करतो शेजारी नेऊन देतो ना तुमच्या शेजारीन बाईनं तुम्हाला सुंदर अशी हरभऱ्याची भाजी केली आणि तुमच्या घरी आणून दिली तुम्ही खाल्ली एवढी चवदार झाली तुम्हाला फार सुंदर लागली खायला मला सांगा खरं खरं उत्तर द्यायचं इमानदारीनं ती भाजी खाल्लेली किती दिवस आठवण राहणार 2 3 खूप झालं या हप्ता याच्यावर कुणाला आठवण राहत नाही पण खरं खरं सांगायचंय माता माऊलीनो तीच शेजारीन बाई आली यावेळेस तुम्हाला शिव्या देऊन गेली किती दिवस आठवण राहिलं आयुष्यभर समजा माणूस मरायला ती जर समोर आली ना आपण म्हणतो
पण केली होती ग. तिच्या नावानं बोट मोडल्याशिवाय आपण थांबणार नाही. म्हणजे इथं काय चुकीचं केलंय आपण? ज्या गोष्टी वाईट आहेत त्या कुठं ठेवल्या? मनामध्ये साठवून ठेवल्या. आणि ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या इकडून नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. हा झाला आपला कीर्तन ऐकण्याचा नियम. म्हणून काय करा, जे काही चांगलं वाटतं ते लक्ष देऊन ऐका. कसं झालंय, तुम्हाला विनोद नाही केला, तुम्ही जागेवर झोपता. ज्ञान सांगावं तर विनोदच आठवण ठेवतात. ज्ञान कुणी आठवण ठेवत? आपलं काम कसं झालं, कीर्तन ऐकायचं, बसल्यानंतर जी कपड्याला धूळ लागते ती झाडायची, आणि ज्ञानाची लागलेली धूळ इथंच कपड्यासोबत झाडून झटकून कुठे जाणार आपण? घरी जाणार. कारण मला सांगा, प्रत्येक कीर्तनामध्ये उपदेश जास्तीत जास्त कोणता केलेला असतो? संसारापासून विरक्ती आणि परमार्थाकडं वाटचाल, भक्तीकडं वाटचाल. पण कीर्तन ऐकून आपल्या गावात किती जणांनी संन्यास घेतलाय? बरं, मी कीर्तनात तेच सांगणार, तुम्ही कीर्तन ऐकून कुठे जाणार? घरी का माझ्यासोबत संन्यास घ्यायला? बरं मला सांगा, लग्न झालेलं कोण कोण आहे तिथं? आई देवा, सगळे ब्रह्मचारी. लग्न कुणाचं झालं नाही को? भांगात कुंकू का म्यानावचं आहे का? मग एवढ्यात कुणाचं लग्न झालं नाही? कोणाचं झालं? मग हात वर करा ना. हा बरं, लग्नाला एवढं घाबरता का? मला कळतच नाही. करताना करतात, आणि कोण केलं का म्हटलं तर असं सांगतात जणू काही त्यांना विचारलं, तू आतंकवादी आहे का? यांना पकडून मारणार नाही, मी केलं नाही. असो, लग्न झालेले, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. लग्न झालेले सुखी कोण आहे? बाबा बाबा, सगळे दुखीच आहे का तुम्ही? सगळे दुखी आहे? तुमच्याकडे पाहून मला वाटलं बरं झालं मी लग्न केलं नाही. माझी काय नाही, इच्छाच मरून गेली आता लग्नाची. लग्न करून सुखी तुम्ही नाही तरी सुद्धा संसार सोडू शकतो का? आज मी म्हटलं माझ्यासोबत संन्यास घ्यायला चला, कोणीतरी येणार का? तिकडं सुख नाही तरी सुद्धा आपण सोडत नाही. हे काय झालं? नाही ऐकले गायले गीत, धरिली लाज सांडिले हित. भगवंताचं कधी गीत गायन तर करत नाही, पण त्याची लाज सुद्धा आपल्याला वाटतं. आणि महत्वाचं म्हणजे संसारामध्ये सुख नाही तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला तो संसार सोडता येत नाही. विठ्ठल विठ्ठल आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, तरी सुद्धा आपण ते सोडू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात की निदान आपल्याला जर खरी भक्ती करायची असेल तर तुम्ही एकच गोष्ट करा, ते म्हणजे अभंगाचं प्रथम चरण. त्याच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, ह्याची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. भगवंताला आवडणारी भक्ती कोणती? हीच थोर आहे आणि हीच भगवंताला आवडते. आधी काय करा? संकल्पावी माया संसाराची. या संसाराच्या मायेचा संकल्प तुम्ही भगवंताच्या पायाशी करा. आता मी अभंगाचा अर्थ सांगण्यापूर्वी काय करा, तुम्ही सर्वजण माझ्या एका विनंतीचं पालन करा. गडे असं माझ्याकडे टेन्शन पाहू नका तुम्ही. असं पाहिले जस कमी भांडण करून तुम्हाला तरी मला पाहून भीती वाटायली का तुम्हाला? मी पावडर लावून येऊ का? मग असं टेन्शन बघू नका ना, कडे थोडा आनंद चेहऱ्यावर ठेवा ना. आणि काय करा, जेव्हा जेव्हा विचारलं ना, विचारलेल्या प्रश्नाची हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. मला सांगा, मी तुम्हाला कीर्तन समजावून सांगू का नुसता अर्थ सांगून जाऊ? समजावून सांगायचं ना, मग समजावून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर विचारलेल्या प्रश्नाची हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यावी लागतील. देणार? माना हलवू नका. माना हलवण्याचं काम कुणाचं असतं? हा, तुमच्या इकडे आहे तर वाटायला. हा नाही, प्रत्येक ठिकाणी कुठं उत्तर देत नाही, त्यांना बैलच माहिती राहत नाही. आपण कोण आहे? मनुष्य आहे, बरोबर? मग मनुष्याला आपल्याला मुख दिलेलं आहे. मग विचारलेल्या प्रश्नाची फक्त हो किंवा नाही, फक्त 2 शब्दात उत्तर द्यायची. देणार? मागचे तुम्हाला वाटत असेल बरं झालं आम्ही मागं गेलो, आम्ही तर सुटलोच. विठ्ठल विठ्ठल ह्याची खरं भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. का संकल्पावी माया संसाराची का म्हटलेलं आहे? कारण संसार आपल्याला खरी भक्ती करू देत नाही. याचं एक उदाहरण मी तुम्हाला देते बघा. एक उदाहरण, सर्वांनी काय करा, बोलण्याकडे लक्ष असू द्या. समजा तुम्ही आज एका चपलीच्या दुकानात गेले. कोणा दुकानात? चपलीच्या दुकानात जाऊन तुम्ही आज 1000 रुपयाची चप्पल आणली. किती रुपयाची? लक्ष ठेवायचं. चपलीच्या दुकानात गेले आणि किती रुपयाची चप्पल आणली? हा, आता तुम्ही एका गावामध्ये मंदिरात गेले. मंदिर आहे आमच्या ताईजवळ. समजा ताई जिथे तिथं काय आहे? मंदिर आहे. आणि मंदिरातला देव झाला फेमस. आपण कोण्या देवाकडे जास्त जातो? हा, जो मंदिर जास्त फेमस आहे, जो मंदिराकडे जास्त वाटचाल आहे, तिकडे आपण जास्त जातो. गावातल्या मंदिराला जाणार नाही, पण फेमस मंदिराला गेल्याशिवाय राहणार नाही. असो, कारण आपल्याला अजूनही भगवंत खरे कुठे आहेत हे कळालेलं नाही. आपण काय करतो? मंदिरामध्ये भगवंत शोधतोय. पण तुम्हाला सांगा, भगवंत हा मंदिरापुरता मर्यादित नाही. एक सुंदर असं प्रमाण म्हणतात, जिकडे तिकडे आमच्या ऑपरेटर देव
तुझ्या अंतरी. भगवंत कुठे आहे? तुमच्या जवळच आहे बघा. ते म्हणतात ना, मृग के नाभी बसे कस्तुरी नहीं मृगे ने बेरा रे, वन वन ढूंढत फिरे जंगल में सुंगे घास घनेरा रे. मृग म्हणजे हरिण. हरिणाकडं कस्तुरी असते पहा, त्याचा सुगंध फार सुंदर असतो आणि हरिणाला तो सुगंध येत असल्यामुळं हरिण आयुष्यभर त्या सुगंधाच्या शोधामध्ये भटकत फिरतो. कुठून सुगंध येत आहे, कुठून सुगंध येत आहे, पण आयुष्यभर त्याला हे कळत नाही की तो सुगंध इतरत्र दुसरं कुठून असून त्याच्या नाभीमध्ये आहे. अशा प्रकारे भगवंताच्या शोधासाठी आपण आयुष्यभर भटकत फिरतो, पण आपल्याला अजूनही कळलं नाही भगवंत हे बाहेर नसून आपल्या आतमध्ये आहे. कारण देव पाहावे असे गेलो तिथेच देव होऊन, अहो देव पाहण्यासाठी गेलो तिथंच देव होऊन बसलो, असे आमचे संत सुद्धा सांगतात. विठ्ठल विठ्ठल हरे श्रीहरी पाहिला. अहो भगवंत सुद्धा आपल्या जवळ आहे, फक्त ती पाहण्याची नजर आपल्याकडे पाहिजे. म्हणून इतरत्र मंदिरामध्ये इकडं तिकडं भटकण्यापेक्षा स्वतः जवळ देव आहे ते पाहन. गावच्या मंदिराला सुद्धा जात राहा, कारण गावच्या मंदिरामध्ये सुद्धा देव असतो. म्हणून म्हणतात. आता आपण कुठं होतो सांगा? हा शाबास, जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. नाव काय पडत तुझं? यश. आडनाव यश होणे. काय बा, एकट्याच लक्ष आहे, बाकी तुमचं नाही का? एकट्यासाठी आणलं का मला? हा. कुठं होतो आपण? देवातल्या मंदिरापाशी. आता मंदिर कुठे आपलं? इथं आहे. देवातला मंदिरातला देव काय झाला? फेमस झाला. फेमस झाल्यामुळे तिथं मंदिरात लोक लई यायला लागले ना. जास्त लोक लागली तर आपलं दर्शन डायरेक्ट होतं का? मग काय लागते? बारी. शाबास, बारी लागली आता त्या मंडपाच्या गेट पासून. कुठून? गेट पासून. मंदिर कुठं? इथं. बारी लागली तिथं. चप्पल किती रुपयाचे? किती हजाराची मंडपाची मंदिरात आणता येते का? मग चप्पल कुठे ठेवावं लागल? आता खरं खरं बोलायचंय. तुमचा नंबर लागला, तुम्ही आले देवापाशी पाया पडायला, तुमचं लक्ष देवात राहील की चपलीत राहील? शाबास. म्हणून तर म्हणतात ही का भक्ती खरी. चालता चालता ताल बदलून टाकला महाराजांना. ही का भक्ती खरी पडते मन बाहेरी. देह तर देवा पुढे, पण लक्ष सारं कुठे आहे? चपलीवर. यापेक्षा देहा चपली जोड ठेवा, मन जे आहे ते देवा पुढे लावून. म्हणून महाराज म्हणतात की आधी तुम्ही काय करा? संकल्पावी माया संसाराची करा. हा संसार आपल्याला भक्ती करू देत नाही महाराज. एक बघा, एक विषय तुम्हाला सांगते. तुम्ही कधी ही कथा ऐकली असं? बोट त्यांना दिसलं स्लॅब कडं, वरच्या छत कडं. अहो त्याने आखा स्लॅब फोडून काढला. आता तो जो बिमार पडून होता त्याला टेन्शन येऊ लागलं, त्याचा स्लॅब फुटायला. तो रागण म्हणू लागला. शेवटी सगळ्यांना वाटलं अलमारीकडे बोट दाखवत असेल, अलमारीचा लॉक नाही ती सुद्धा फोडून टाकली, त्यातही काहीच नाही. पुन्हा तरी तो झोपलेला व्यक्ती म्हणू लागला. आता यांचं म्हणणं काहीतरी असेल. मोठा मुलगा थोडा हुशार होता, तो म्हणाला आता त्यांची इशारे समजण्यापेक्षा आपण काय करूयात, मी बाबाच्या तोंडापुढं माझा कान नेतो, म्हणजे बाबा मला थोडं तरी बोलू शकतील. आता मरायला लागला यांचं म्हणणं पैसा सांगतील. तो व्यक्ती गेला, त्याचा मोठा मुलगा त्याच्या तोंडापुढं त्यांनी कान लावला आणि त्या कानामध्ये तो त्याचा बाप बोला आपण सर्व इथं आहोत, हॉल मधला फॅन बंद करा. मरायला आलं पण चिंता कशाची? मरतो पण संसार सुटत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि तुम्हाला सांगा संसार कसा आहे? अरे संसार संसार जसा तावा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळाली भाकर. अहो इथं हाताला चटके मिळाल्याशिवाय भाकर सुद्धा होत नाही. ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं माझं कधी होते, यंदा यावं नाव माझं. तो म्हणतो साजनीच्या उखाण्यात. एकदा का लग्न झालं तो म्हणतो ये क्या हुआ कैसे हुआ क्यों हुआ. नाही हो ना. ते म्हणतात ना शादी है दिल का लड्डू, जो खाए वो पछताए, जो ना खाए वो भी विचल. संसारात सुखी नाही याचं कारण मी तुम्हाला सांगते पहा. कारण तुम्ही कधी मंगलाष्टक लक्ष देऊन आले ऐकलेत का? मंगलाष्टकामध्ये एक उपदेश केलेला असतो. मित्रा घे वचनासया समजुनी तू पोर नाही आता. काय सांगतात? मित्र म्हणून सांगतोय मित्रा घे वचनासया समजुनी. अरे बाबा तू आता पोर राहिलेला नाही, एक जबाबदारी तुझ्यावर आलेली आहे आणि भोगासाठीच लग्न हे नसून या नुसतं भोगासाठी लग्न नाही, तुझ्यावर काही जिम्मेदारी आलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी समजून आपण लग्न करायला पाहिजे. आपलं कसं झालं महाराज, लग्नाचे नियम, लग्न हा विवाह हा एक संस्कार आहे, त्या संस्काराला आपण काय करून टाकले विचार करा. मंगलाष्टकामध्ये म्हणतात काय? वाजंत्रे बहु गलबला न करणे. वाजंत्र्याचा जास्त गलबला हा लग्नामध्ये नको. अहो विचार करा, इकडे यज्ञ चालू असतात त्याच्यामध्ये स्वाहा वक्रतुंड महाकाय आपले मंत्रोच्चार चालू असतात आणि बाहेर मित्रमंडळी जाऊ काय खबर की
मित्र काय म्हणतात, वाजव तिकडं गाणी चालू राहत, तुझा जगा ग वाऱ्यावर. ते म्हणते शांताबाई, इकडं आपण स्वाहा. ते म्हणते मुनी बदनाम होई, आपण म्हणतो स्वाहा. या लग्नाचा फायदा आपल्याला होणार आहे का, होणार आहे का नाही. म्हणजे अर्थाचा सगळा अनर्थ आपण करून टाकलाय पुन्हा. दृष्टा दृष्ट वधूवरा न करता दोघे करावी उभी. लग्न करताना दृष्टा दृष्ट नवरी नवरदेवाची न होता त्यांना तसं उभं करायचं असतं. आपण उभं करतो का तसं, आपला आधीच हातात हात धरून गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली गपोरी नवरी आली. इथूनच सुरुवात सगळी चुकतंय ना महाराज. दुसरी गोष्ट, लग्न करून आपण सुखी का नाही का, कारण लग्न हे फक्त वरवरून पाहून हे करायचं नसतं. आजकाल कसं झालं, लग्न म्हणजे पोरग पोरगी पाहाय गेली तर पहिला गुण कोणता पाहतो. तुमच्या इकडे लग्न करत नाही का तुम्ही, पहिला गुण कोणता पाहतो, मुलगी दिसायला कशी आहे. वा, बिन अनुभवाचे लग्न उत्तर द्यायला ना, अनुभव आले. तुम्ही पस्तावायले का लग्न करून. असं तुमच्या भगवंत तुमच्या कुठं होतो आपण मध्ये, लग्नामध्ये होतो आपण, बरोबर ना. हा, मुलगा मुलगी पाहायला गेल्यानंतर पहिला गुण कोणता पाहतो, ती मुलगी दिसायला कशी हे का, चांगली असेल तर गोष्ट पुढे चालतं. दात बरोबर आहेत का, वर तर निघलेले नाही, तर कलर जास्त तर पांढरा नाही ना, जास्त काळी तर नाही ना, जास्त उंच तर नाही ना, जास्त खुडगी तर नाही ना, चालतं तर बरोबर आहे, ते नाव तर बरोबर आहे ना, चांगलं करता येते, बाकीचं आम्ही पाहून घेईल. हा झाला लग्न करण्याचा यांचा पहिला नियम. एखाद्या मुलीसाठी आपण मुलगा पाहायला जातो, त्या मुलाकडे आधी काय पाहतो, शाबास, त्याच्याकडे बॅकग्राऊंड बँक अकाउंट मध्ये पैसे किती आहेत, हा गुण पहिला पाहिला जातो. मला सांगा, हे नातं मनाशी मनाचं जुळायलं का स्वार्थाशी स्वार्थाचं जुळायलं. अहो, आपल्या मुलीसाठी मुलगा पाहायला गेल्यानंतर एकदा त्याचा बँक अकाउंट झिरो असला तरीही चालतं, पण तो निर्व्यसनी आहे का तपासून. नाहीतर हजारोची लाखोची इस्टेट घरी, पण रोज नालीमध्ये दारू पिऊन लोळतंय. काय अर्थ त्या पैशाला. माणसाकडे दोन घास असावे पण ते सुखाचे असावे. म्हणून लग्न करायला पाहायला जाताना आधी पहिला नियम पाहायचा, मुलगा निर्व्यसनी आहे का. जास्त श्रीमंत नसला तरी चालते, पण निर्व्यसनी हा गुण आपण पाहायला पाहिजे. मुलीमध्ये दिसायला किती सुंदर असले तरी काय करतात, तिच्यामधले गुण कसे आहेत हे पाहायला पाहिजेत. महाराज म्हणतात, काय भुललासी वरलिया रंगा ऊस डोंगा परी रस नोय डोंगा. मला सांगा, एक ऊस आहे तो सरळ आहे, दुसरा ऊस आहे तो वाकड आहे, दोघांच्या रसामध्ये फरक आहे का. दोन्ही चवीला कसे असतात, गोडच असतात. मग जर रसामध्ये फरक नसेल तर आपण का फरक करतो, आकारामध्ये फरक करू नका. मग दिसायला कशी आहे यापेक्षा ती गुणानं कशी आहे. मला सांगते, एका ठिकाणी फार फजिती झाली. एक मुलगा गेला लग्न करायसाठी, आपल्या आईला म्हणाला, आई वडिलांना सांगितले, आई एकदा भांडे मी घासल पण बायको मला सुंदर पाहिजे. तिला काम नाही आलं तरी चालते, पण बायको दिसायला कशी असली पाहिजे, सुंदर टकाटक मस्त. तो गेला, आता त्यानं एकदम सुंदर बायको करून आणली महाराज. लग्न झालं की दुसऱ्या दिवशी संन्यास घ्यायला निघाला. आता विचार करा, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संन्यास म्हणतात थोडं वावगं वाटतं ना. हा, सगळ्यांना प्रश्न पडला, याचं लग्न झालं, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हा संन्यास घ्यायला का बरं निघाला असेल. ज्या महाराजाकडे संन्यासाची दीक्षा घ्यायला गेला त्या महाराजांना प्रश्न विचारला, बाळा काय झालं. तो म्हणाला, महाराज माझी व्यथा शब्दात मांडण्यासारखी नाही, एका कवितेतून सांगतो म्हणाला. मग त्यानं सुरू केली. तो म्हणाला, महाराज माझ्या घरचे म्हणाले, बाबा गुणवान पोरगी पाय, पण मी रूपवान पाहिली. मग काय झालं, काय नाही सांगतो म्हणाला, की माझी बायको दिसाया सुंदर होती म्हणून, बायको दिसाया सुंदर होती म्हणून गोरी पण बायको आणली करून, अन उस थोडा नेली म्हणून कालच गेली पळून. आता दिसायला सुंदर होती म्हणून करून आणली तर ऊस तोडायला काल आणायची, रूप आणाली तर मग घरात ठेवायची ना, अशी फजिती होते. म्हणून म्हणतात, वरच्या रंगाला बोलू नका विठ्ठल विठ्ठल. हे पण संस्कारानुसार व्यवस्थित होती ना, तेव्हा लग्न करून तुम्ही सुद्धा सुखी राहू शकता. कारण आपल्या आधीचे लोक सगळे सुखी होते, त्यांच्याकडे जास्त श्रीमंती नव्हती पण आनंदाची श्रीमंती भरपूर होती. आजकाल पैशाची श्रीमंती भरपूर आहे पण आनंद कुणाकडे उरला नाही. म्हणून महाराज म्हणतात, आधी संकल्पावी माया संसाराची, पुढे म्हणतात ही भक्ती, हे केल्यानंतर संकल्पावी माया संसाराची, हे ठीक आहे तुम्ही केलं, पण याच्यानंतर काय करायचंय. अहो काही नाही, भक्ती करा, पण कशा प्रकारे, जास्त भक्तीच्या मागे लागायचं नाही. तुम्ही म्हणशाल मी वेद वाचतो, मी शास्त्र वाचतो, मी पुराण वाचतो. आमच्या ज्ञानोबा म्हणतात चहुवेदी जाणं, 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत. 6 शास्त्र कारण 18 पुराण.
हरीशी गाठी 4 वेद 618 पुराण सर्वांचा सारा काय एक हरी नाम बसल्या ठिकाणी बैसली एक थाई वा वा हरी बोला व्यर्थ गलबला करू नका म्हणून मी काय म्हटलं बसल्या ठिकाणी राम राम घेतला तर काहीतरी श्रम आपल्याला लागते का व्यर्थ गलबला करण्यापेक्षा सर्वांनी बोला राम मागची पंगत झाली का जेवण केलं सर्वांनी माझ्या नावाचा उपवास धरलाय बोला ना मागचे सर्व राम 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 किती भाकरी शिरल्या तुमच्या एकही चिरली नाही पण एवढं सोपं असून सुद्धा आपण बसल्या ठिकाणी व्यर्थ गलबला करण्यापेक्षा भगवंताचं नाम घेतो का नाही आपण जर समजा महिला मंडळ खरं खरं सांगायचे दोघी तिघी जणी बसलो तर आपण देवाचं नाव घेतो का आपण काय करतो इकडले तिकडले चळे काढून कुठं कड्या करायच्या बरोबर ते बी हळू पदर घेऊ घेऊ शेजाऱ्याची पोरगी पळून गेली लगेच दुसरी विचारते तिसरी म्हणते तू तुझ्या शेजारीच्या घरात लोकांच्या घरात पाता पाता घरातलं निघून चाललं आपल्याला भान राहिलं कारण आपलं लक्ष घरात आहे का बाहेर जास्त आहे म्हणून घरात काही आपला पत्ता लागत नाही म्हणून महाराज म्हणतात तू का म्हणे आयसी थोरा हानी केली करता टवाळीत जन्म गेला नुसता टिंगल टवाळ्या करण्यामध्ये आपण आपलं अख्खं आयुष्य वाया घालतात पुरुष मंडळ आपण जेव्हा बसतो तुमच्या गप्पा कशाच्या चालतात हो मी कधी तुमच्या रांगेत बसली नाही घडी पण पोरायच्या माहित आहेत मला त्यांच्या फार चालू राहतात हॅलो आयफोन घेतला मला पप्याना काय माहोल भारीच्या भारी खोपडीचे भांग पाडू पडू फोटो टाकायला राव हे काय चालतात आपल्या एकमेकांच्या गोष्टी इतरांतर म्हणून महाराज म्हणतात टिंगल टवाळ्या करण्यामध्ये जन्म घालण्यापेक्षा काहीतरी वावग बोलण्यापेक्षा काहीतरी चांगलं बोला भगवंताचं नाम घ्या इतर भगवंताचं नाही जमत काही समाजाचं जागृत होईल असं तरी काही बोला नुसतं टिंगल टवाळ्यामध्ये काही ठेवलं विठ्ठल विठ्ठल तुम्ही मला कशासाठी बोलवलंय तुमच्या मुखातून नाम व्हायसाठी मग सर्वांनी हात वर करायचे तुम्ही सुद्धा नाम घ्यायचे सर्व बसलेले हात वर करा हो प्रत्येकाला वेगळं सांगू का मी येऊन आता हात वर करा हा फक्त पकवाज वादक सोडू तुम्ही केलं तर आमचं बंद होते हा सगळ्यांनी टाळी वाजवायची म्हणायचंय बोला राधे राधे अशा प्रकारे भगवंताचं नाम घ्या अहो किती सुख आहे सगळ्यात जास्त आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन भगवंताला कोणता भक्तीचा प्रकार आवडतो तर तो फक्त नामाचा म्हणून बसत्या ठिकाणी भगवंताचं नाम घ्या एवढं ते सगळं वेदशास्त्र सर्वांनी काय सांगितले नामाचं महत्व म्हणजे ही काय सोपी भक्ती आणि ही भक्ती करताना म्हणतात तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहे त्या ठिकाणी समाधानी राहा त्या भगवंतावर विश्वास ठेवा भंगाचं दुसरं जोरदार टाळ्या तुम्हाला आवडलं गेलं का प्रत्येक वेळी टाळ्या वाजवा सांगावं लागतं का किती सुंदर गायन करायला कधीतरी वाव द्यावं त्यांना चांगल्या टाळ्या वाजवा मला सांगा तुम्ही सुंदर भाजी केली तुमच्या नवऱ्याने खाल्ली त्याची तारीफच केली नाही तर कसं वाटतं वाईट वाटतं ना हा कारण काय वाटतं प्रत्येकाला वाटतं आपण जे कार्य करतोय त्याचं काहीतरी आपल्याला मोबदला म्हणून पैसा नाही पाहिजे निदान टाळी तर वाजवा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या अहो धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर पंढरीचा चोर धरला तो पण कसा गळा बांधून या पण ती दोर सात्विक भक्ती भावाची दोर होती नॉर्मल साधारण दोर नव्हती म्हणून तुका म्हणे भावे देवा सत्ता राबू हवे आपण आपला सात्विक भक्ती भावना भगवंतावर सुद्धा सत्ता गाजवू शकतो म्हणून महाराज म्हणतात फक्त तुम्ही तशी भक्ती करा मनामध्ये समाधान ठेवा म्हणून की ठेविले आनंदी तैसेची गाहावे चित्ती असू द्यावे समाधान पुढे म्हणतात की जरी तुम्ही समाधान ठेवलं नाही वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे विठोबा